पडता जड भारी पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊनी दिशीण आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने मग तो होऊनी दिशीण आड घाली सुदर्शन तुका म्हणे प्राण तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण मग तो होऊनी दिशीण आड घाली सुदर्शन परमपुरुष शौर्ये पांडुरंगा मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवल हासं श्री विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम निवृत्तीश्वरानुगृहात् प्राप्त तत्वं महेंद्रायणी तीरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं मस्तकहि पायावरी वारकरी संतांच्या आता माझ्या भावा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आता माझ्या भावा अंतराय नको
गाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो पडता जड भारी पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य राजरसिक वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर विश्ववंद्य देहोनिवासी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा असणारा अभंग आज हरिकीर्तन रूपी सेवेकरिता आपल्या समोर निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी प्राणपणाने भगवत भक्ती करणाऱ्या दासांसाठी भगवंत कशा पद्धतीने धावून येतो या विषयाचं प्रतिपादन केलेलं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगाच्या प्रास्ताविकेकडे वळण्यापूर्वी 2 शब्दांचा अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं ज्याचं सामर्थ्य आहे, जगाची उत्पत्ती स्थिती लय ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे, अशा अकारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान श्री रोटमलनाथाच्या उत्सव निमित्त आपण सालाबाद प्रमाणे हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत असतो. आणि त्यामधील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा भगवत चरणावरती समर्पित करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. त्या निमित्ताने वारकरी संप्रदायाचा निष्ठेने प्रचार प्रसार करणारी या भागातील परिसरातील पंचक्रोशीतील श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणाहून माझ्या समवेत आलेली काही वारकरी मंडळी मृदंग साथीसाठी टाळ घेऊन साथीसाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या चरणावरती मी प्रथमतः नतमस्तक होतो. माझ्या समवेत आलेले माझे जीवलग परमार्थ स्नेही आमचे परमार्थ मार्गदर्शक हरिभक्तीपरायण गुरुवर्य सुभाष महाराज देशमुख ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण आमचा धनुदादा गोड असा मृदंग त्याने हे वाजवलेला आहे. त्याचप्रमाणे अगदी कमी वयामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी तयारी केलेले व्यक्तिमत्व आम्ही एकत्र राहिलेलो आहे, एकाच मठामध्ये राहिलेलो आहे. असं गोड असं व्यक्तिमत्व आहे. जितका ते पखवाज गोड वाजवतात तितका त्यांचा स्वभावही गोड आहे. आणि ते पखवाज वाजवायला लागले की त्यांचे हात असे इतके चपळ आहेत. हात पाहिल्यानंतर त्यांचा हात पाहिल्यानंतर मला असं वाटतं हे हात मुझे दे दे ठाकूर हाय असं त्यांच्याकडे पाहून वाटतं. हां, 2ही मृदंगवादक अतिशय तयारीचे असे आहेत. दोघांनाही मी धन्यवाद देईल. प्रथम चाल ज्यांनी गायली त्यांनाही धन्यवाद. आपण सर्व माता पिता बंधू भगिनी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम ही लागलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला 1 तासभर भगवत भजनाचा या हरी कीर्तनाचा आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे. ज्यांच्या आशीर्वादाने कृपेने आणि ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली आपला परमार्थ या ठिकाणी अत्यंत चांगल्या रीतीने सुरू आहे. आणि ज्यांनी आतापर्यंत कित्येक मृदंगवादक घडवले, कित्येक कीर्तनकार निर्माण केले आणि अजूनही ते वयाच्या उत्तरार्धात सुद्धा कीर्तनकार निर्मितीचं केंद्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. असे सर्वांचे आदरणीय परमपूज्य गुरुवर्य चंद्रकांत महाराज मारणे असतील. त्याचप्रमाणे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आला ते माझ्यावरती अगदी मुलाप्रमाणे प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि अत्यंत निष्ठावान असे वारकरी हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय बाळूमामा सुर्वे ते माझ्या या डाव्या हाताला कीर्तन साथीसाठी टाळ घेऊन उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी मला संपर्क करून या ठिकाणी कीर्तनाची सेवा उपलब्ध करून दिली ते हरिभक्तीपरायण किशोर भाऊ भोसले असतील,
त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण कावराम आप्पा क्षीरसागर असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण अमोलजी कुदळे असतील आणि सर्व रोटमलनाथ उत्सव कमिटी व समस्त लवळे ग्रामस्थ. आपल्या गावाचं वैभव हे काही आगळं वेगळं वैभव आहे. लवळे हे गाव म्हणजे या गावाविषयी असं बोललं जातं 12 मावळं आणि मग एक लवळ आहे की नाही. म्हणजे इतर 12 मावळातले इतर 12 गावं मिळून हे लवळ एक गाव आहे. इतकं मोठं हे आपलं गाव असून गावाच्या अनेक वाड्या आहे की नाही. आणि ज्याप्रमाणे गावाचं वैभव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठं आहे, त्याचप्रमाणे गावाच्या मंदिरावरून खरं तर गावाचं वैभव आपल्याला अजून सांस्कृतिक वैभव लक्षात येतं. नेहमी असं म्हटलं जातं घराची शोभा ही अंगण सांगत असतं. बरोबर आहे. घराची शोभा काय सांगतं? घराची शोभा हे अंगण सांगतं. तशी गावची शोभा ही गावाच्या मंदिरावरून ठरत असते. मंदिर किती चांगलं आहे, अत्यंत आखीव रेखीव, कुठं अगदी कचरा काडी सुद्धा दिसणार नाही, इतकं सुंदर. फक्त मंदिर सुंदर आहे असं नाही, ते म्हणजे त्यातली ती स्वच्छता मेंटेन ठेवणं असतं, तेही आपल्याकडून शिकलं पाहिजे. आणि म्हणून खूप छान असं नियोजन आपल्या गावाचं आहे. मोठं गाव आहे आणि त्या माध्यमातून मला आज या ठिकाणी ही रोटमलनाथाची सेवा करण्याचं सद्भाग्य उदयाला आलं. खरं तर कीर्तनकारांच्या जीवनामध्ये काही महत्त्वाचे काही म्हणजे आशास्थान असतात. काय की कीर्तन दररोज असतात, पण अमुक ठिकाणी कीर्तनाची एकदा तरी संधी मिळावी असं वाटत असतं कीर्तनकार मंडळींना. त्यापैकी हे एक ठिकाण होतं बरं का आमचं. पण आज म्हणजे या रस्त्यानं बऱ्याच वेळा इकडं मावळात मुळशी तालुक्यात जात असताना या रस्त्याने बऱ्याच वेळा गेलो, पण या गावात पहिल्यांदा कीर्तनाचा योग या ठिकाणी आला आणि त्यानिमित्ताने तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांचं दर्शन झालं. आपण एक तासभर ही सेवा कीर्तन सेवा करणार आहोत आणि ही शब्द कुसुमांजली रोटमलनाथांच्या चरणावरती समर्पित करणार आहोत. पण समर्पित करण्यासाठी मी इथं बोलणार आहे, टाळकरी टाळ वाजून साथ देणार आहेत, मृदंगवादक मृदंग वाजून साथ देणार आहेत. आपली एक जबाबदारी आहे, एकच जबाबदारी, ती जबाबदारी म्हणजे हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण विठ्ठल विठ्ठल भजनामध्ये करायचं. एवढी एक जबाबदारी तुम्ही पार पाडायची, बाकी आम्ही पाहतोय. विठ्ठला पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी प्राणपणाने भक्ती करणारे जे भगवत भक्त असतात, त्या भगवत भक्तांसाठी दासांसाठी परमात्मा कशा पद्धतीने धावून येतो त्यांच्या संकटामध्ये, या विषयाचं प्रतिपादन केलेलं आहे. आपल्या मनामध्ये एक बहुअंशी शंका असते. आपण गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण केली, आळंदी पंढरीची वारी करू लागलो, कीर्तनाला येऊ लागलो, आपण सत्कर्म करू लागलो, अन्नदान करू लागलो, चांगल्या कार्यामध्ये सहभागी होऊ लागलो, म्हणजे चांगलं काम करणाऱ्या माणसांच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी उद्भवत असतो. तो प्रश्न मी आज आपल्या समोर मांडणार आहे आणि त्या प्रश्नातून माझ्या अभंग चिंतनामध्ये मी प्रवेश करणार आहे. ऐका, आपण पारमार्थिक झालो की पारमार्थिक झाल्यानंतर माणसाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत असतो, मी पारमार्थिक झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये आता दुःख येऊच नये असं माणसाला नेहमी वाटतं. दुःख येऊ नये म्हणून माणसं परमार्थ करताना आपल्याला दिसतात, किंवा मला सुख मिळावं म्हणून माणसं परमार्थ करत असताना दिसतात. मग माणसांच्या मनामध्ये काहूर निर्माण होतं. कशाचं? बऱ्याच वेळा पारमार्थिक झाल्यानंतर पहिला प्रश्न माणसाच्या मनामध्ये निर्माण काय होत असेल तर माणसं पारमार्थिक झाल्यानंतर सर्वात अगोदर एक गोष्ट करायला सुरुवात करतात. कोणती? इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये तुलना करायला सुरुवात करतात. तुलना करतात. मी पारमार्थिक आहे, माझ्या गळ्यामध्ये माळ आहे, मी चांगलं म्हणून जे आहे ते सगळं चांगलं करतो, तरी सुद्धा पाहना देवाने माझ्याच वाट्याला सगळी दुःख दिली. आणि काही माणसं चांगलं जे आहे
ते शरीराने तर सोडून द्या, मनाने सुद्धा चांगलं कुणाचं कधी चिंतन करत नाहीत. पण देवाने पहा ना, त्यांचं किती चांगलं केलं, मी इतका चांगला आहे, माझं किती वाईट आहे, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये कधी ना कधी घर करून गेलेला असतो. असा प्रश्न येतो की नाही मनामध्ये, मी इतका चांगला मग माझं वाईट का, आणि तो तितका वाईट मग त्याचं तितकं चांगलं का. हा जो तुलनात्मक, या माऊलीवरती या, माऊलीवर या या या. विठाला 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 माझ्यावरती प्रेम करणारी ही सुस्कर मंडळी आहेत. माऊली आलेत, धन्यवाद. असो, माणसं तुलना करायला सुरुवात करतात. माऊली असा विषय चाललाय, सुरुवात झाली नेमकीच आता. पारमार्थिक आपण झालो की पारमार्थिक झाल्यानंतर माणसं सर्वात अगोदर करतात ती तुलना इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये. मी इतका चांगला, माझं वाईट का, आणि तो तितका वाईट मग त्याचं तितकं चांगलं का, असा प्रश्न माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो. मी इतकं चांगलं करतो, देवाने पहा ना माझ्याच वाट्याला सगळी दुःख दिली. आपण काय चांगलं करतो, आपल्यापेक्षा कित्येक चांगली करणारी होऊन गेली, पण त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये दुःख हे आलंच. त्याचं कारण आपल्या जीवनामध्ये आत्ता जे सुख किंवा दुःख निर्माण होत असतं, ते सुख किंवा दुःख हे आत्ताच्या कर्माचं परिपाक नसतं, तर ते आपल्या पूर्व कर्माचा परिपाक म्हणून समोर येत असतं. म्हणून आता असं म्हणायचं नाही मी आत्ता चांगलं करतोय आणि मग लगेच चांगलं झालं पाहिजे. म्हणून जुनी लोक म्हणायची, तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नाही, काही दिवस त्याचा कालावधी काहीतरी जावा लागतो. तसं आज आपण चांगलं करत असू, काही काळानंतर आपलं निश्चित चांगलं होणार. आणि आज आपलं वाईट असेल चांगलं करूनही, तर तोही काळ जाणार आहे, याच्यात तिळ मात्र शंका नाही. आमचे गुरुजी म्हणायचे, जीवन हे रहाडगाडग्याच्या खेळाप्रमाणे, त्यामध्ये एक पाळणा वरती गेलेला असतो आणि एक पाळणा खाली आलेला असतो. खाली गेलेला पाळणा हा खाली राहण्यासाठी खाली नसतो, तो वरती येण्यासाठी खाली गेलेला असतो. आणि वरती गेलेला पाळणा हा वर राहण्यासाठीच वर गेलेला नसतो, तोही खाली येण्यासाठी वर गेलेला असतो. तसं आज आपल्या जीवनामध्ये जर सुख असेल तर दुःख निश्चित येणार, आणि आज दुःख असेल तर सुखाची पहाट निश्चित होणार, त्यात काहीही शंका नाही. विठाला विठाला कमीत कमी भगवत भक्ताने तरी मनामध्ये अशी शंका आणू नये की मी इतकं चांगलं करतो, माझं वाईट का. आणि शंका येणं साहजिक आहे, आपल्या मनामध्ये येतं, यात नवल नाही. भल्या भल्यांच्या मनामध्ये ही शंका निर्माण झालेली आहे. छोटंसं उदाहरण मी महाभारतातलं सांगून जाईल. कौरव पांडवांच्या भीषण आणि भयानक अशा महायुद्धाच्या वेळी शरपंजरी पडलेले भीष्माचार्य, शरपंजरी पडलेले भीष्माचार्य बाणाच्या शय्येवर पडलेले. शरीराच्या प्रत्येक अवयवामधून बाणाचं टोक गेलेलं आहे. शरीरातील रक्त त्या बाणाच्या साहाय्याने जमिनीकडे पाझरत आहे. आणि अशा अत्यंत मरणप्राय वेदना भोगत असतानाही भीष्माचार्य मात्र ते अत्यंत जहाल अशा दुःखामध्ये सुद्धा परमात्म्याचं स्मरण करतायत. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. स्मरण करतायत भगवंताचं. भगवंता प्रभु इतना ध्यान देना जब अंत समय आए, दर्शन का दान देना जब अंत समय आए, प्रभु इतना ध्यान देना जब अंत समय आए, दर्शन का दान देना जब अंत समय आई. देवा, अत्यंत मरणप्राय वेदना होत असताना मी तुझं भजन करतोय, आणि अंतकाळाच्या वेळेला परमात्म्याचं स्मरण होणं यात खरी धन्यता आहे बरं का. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही,
किंवा गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति त्यजन देहम सयाति परमांगतिम. अंतकाळाच्या वेळेला खरं स्मरण झालं पाहिजे. मग काही माणसं म्हणतील, महाराज तुम्ही सांगता की अंतकाळाच्या वेळेला स्मरण झालं की जीवन धन्य होतं, मग आयुष्यभर कशाला करायचे, अंतकाळाच्या वेळेला एकदाच घेऊ. असं काही जण शंका निर्माण करतील आणि काहींनी केली असेल आणि करतील. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी अगोदरच या शंकेचं निरासन करून ठेवलं. माऊली म्हणतायत माणसं फार आता म्हणजे चॅप्टर आहेत माणसं. आपल्याला उपयोगाचं जेवढं आहे तेवढंच माणसं घेताना दिसत आहेत, कीर्तनातलं असो किंवा कुठलंही असो. म्हणून माऊलींनी या शंकेचं समाधान अगोदरच करून घेतलं. कदाचित कोणी असं म्हणू नये की अंतकाळाच्या वेळेला एकदा नाव घेतलं की मग धन्य होतं ना जीवन, मग आयुष्यभर कशाला करायचंय. माऊलींनी यासाठी एक ओवी सांगून ठेवली. माऊली म्हणतायत स्वप्नात काय येतं, माणसाला स्वप्न पडतं आणि स्वप्न पडणं चांगलं असतं बरं का. स्वप्न पडणं म्हणजे आपल्या निरोगी आयुष्याचं हे एक लक्षण आहे. आपण निरोगी आहोत कशावरून, आपल्याला स्वप्न पडतं त्यावरून. आपले स्क्रू ढिल्ले नाहीत कशावरून, स्वप्न पडतं त्यावरून. स्वप्न पडली पाहिजेत माणसाला. आणि स्वप्न का पडतं, बरं ठीक आहे का पडतं ते सोडून द्या. स्वप्नात काय येतं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत स्वप्नात काय येतं, दिवसभर ज्याचं चिंतन करू ते माणसाच्या स्वप्नात येत असतं. तसं आयुष्यभर जे करू अंतकाळाच्या वेळेला तेच आपल्याला त्याच स्मरण होत असतं. आता ओवी ऐका. माऊली म्हणतायत जागता जव असी जे जेने ध्यानी भावना भावी जे डोळा लागत खेवो देखी जे तेची स्वप्नी. तेच जसं स्वप्नात दिसतं तसं आयुष्यभर ज्याचं चिंतन करू त्याचं स्मरण आपल्याला होत असतं. म्हणून आयुष्यभर भीष्माचार्यांनी भगवंताचं स्मरण केलं, त्याच्या वाचून दुसरं काही केलंच नाही. आणि अंतकाळाच्या वेळेला मरणप्राय वेदना होत असतानाही भीष्माचार्य प्रभूचं स्मरण करतायत. अतिशय भावयुक्त अंतकरणाने स्मरण करतायत. प्रभूलाच म्हणतायत देवा अरे बाबा आता मी तुझं स्मरण करतोय. कदाचित तुला असं वाटत असेल हा भीष्माचार्य आता टाळी वाजून भजन करत नाही, आता हा भीष्माचार्य कदाचित नाचून भजन करत नाही. पण देवा माझं शरीर जरी आता थकलेलं असलं ना तरी भजनासाठी माझं मन अजून थकलेलं नाही, म्हणून मी तुझं स्मरण करतोय. इतनी शक्ती हमे दे न दाता. देवा मला ही शक्ती दे. माझं शरीर जरी थकलेलं असलं तरी सुद्धा माझं मनोबल खच्चीकरण होऊ देऊ नको. आणि ज्याचं मनोबल चांगलं असतं ना त्याचं शरीर थकलं तरी सुद्धा तो मनाने सुद्धा विजयी होऊ शकतो. ऐका, म्हणून मनोबल खच्ची होऊ नये म्हणून भीष्माचार्य देवाकडे प्रार्थना करतायत. देवा इतनी शक्ती हमी दीन दाता, मन का विश्वास कमजोर हो ना. हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी